धर्म कशाला म्हणतात? धरती लोकान ध्रियते पुण्यात्मभी इति वा धर्मः, अशी धर्म शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला सांगितली जाते. जो जगाला धारण करतो, लोकांना धारण करतो, पण पुण्यवानांकडून धारण केला जातो, त्याला धर्म असं म्हणतात. पुष्कळ व्याख्या, विस्तार करायचं कारण नाही आहे, पण मी आपल्याला थोडंसं सामान्यत्वानं सांगतो. या व्याख्येत अडकण्यात आत्ता अर्थ नाहीये. धर्म शब्द असा आहे की तो व्यापक आहे अर्थदृष्टीने. त्यामुळे तो धर्म शब्द जिथे ज्या परिप्रेक्ष्यातून आणि ज्या संबंधानं वापरला जातो, त्या संबंधाच्या अर्थातून आपल्याला धर्माच्या अर्थाची त्या वाक्यातली अथवा त्या प्रसंगातली अथवा त्या विचारातली निश्चिती करावी लागते. उदाहरणार्थ, शिक्षकाचा धर्म, विद्यार्थ्याचा धर्म, पुरुषाचा धर्म, स्त्रीचा धर्म, देवाचा धर्म, भक्ताचा धर्म, हे काय आहे? धर्म शब्द सगळीकडे समान आहे, पण धर्म शब्दाला जोडून आलेला शिक्षक शब्द आला की तदनुषंगिक अर्थ त्या धर्माचे करावे लागतात. विद्यार्थी शब्द धर्माला जोडून आला की तदनुषंगिक अर्थ करा. म्हणजे व्यापक असणाऱ्या संकल्पनेला आपण आपल्या बुद्धिकक्षेतून निश्चित अर्थाचं असा कोणता आरोप आपल्याला करता येत नाही. त्या भूमिकेत म्हणून त्या महाभारतामध्ये एके ठिकाणी म्हटलंय, सहा धर्मः सहा अधर्मः देशकाले प्रतिष्ठितः अदानम अनृतम हिंसा धर्म यावस्तिक स्मृतः. धर्माचा विचार करताना अदानम अनृतम हिंसा हे सगळे धर्म मानले गेले. कधी मानले गेले? त्याच्याकरता त्यांनी सांगितलं देशकाल प्रतिष्ठितः. देश बघा, काळ बघा, व्यक्ती बघा आणि तदनुषंगिक धर्माचा अर्थ आपल्याला करा, आपण करा. एकच विशिष्ट धर्म म्हणून आपल्याला मानता येत नाही, तसं धरून चालता येत नाही. ठीक आहे, धर्माची गती अत्यंत सूक्ष्म आहे. कर्मधर्म नवती सांगवण्या अंगे पत, तुकोबाराय बोलून दाखवतात. धर्म म्हणजे परमात्मा आणि धर्म म्हणजे कर्म. इथपासून ते इथपर्यंत अशी ती धर्माची व्याप्ती आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, हे तुकोबाराय कोणाला म्हणतात? भगवंताला. म्हणजे धर्म म्हणजे परमात्मा. इथून सुरू होतं आणि सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. इथं धर्माचा परित्याग कर. इथं धर्म शब्दाचा अर्थ कर्म असा करावा लागतो.